रिक्वायरमेंट डोनर म्हणजे जेवढे काही पेशंट आहेत त्याच्या प्रमाणात डोनेशन हे खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांट सुद्धा खूप कमी आहे. आणि बरेच वेळा जेव्हा डिमांड अँड सप्लायचं मिसमॅच असतं तर त्याच्यामध्ये मग असे व्हॉट्सॲप मेसेजेस किंवा XYZ डेट झाला आहे आणि त्याचे ऑर्गन द्यायचे आहेत तशा मेसेजेस आपल्याला सगळीकडे वाचायला भेटतात. हे सगळे फेक मेसेजेस आहेत, हे खोटे मेसेजेस आहेत. त्याच्यामध्ये ZTCC सारखी संस्था किंवा नॅशनल लेवलला नॅशनल ऑर्गनायझेशन ट्रान्सप्लांट कमिटी NOTO या दोन्ही संस्था ऑर्गन डोनेशनमध्ये पारदर्शकता आणि कायदेशीरपणा आणण्यास आपल्याला मदत करते. आता जे आपण जर प्रश्न विचारला की बाबा याच्यामध्ये लोकांना माहिती पूर्ण गरजेचं आहे, तर आम्ही हा उपक्रम दरवर्षी करतो आणि एका पेशंटसोबत त्याचे काही मित्र येतात. आज एक ट्रान्सप्लांट झालेला व्यक्ती 100 गावामध्ये प्रत्येकाला माहिती असतो कोणाचं ट्रान्सप्लांट झालं आहे. तर समाजामध्ये डेफिनेटली याच्यामुळे फायदा होतोच. आज मी तुमच्याकडे बऱ्याच म्हणजे कॅलेंडरचं वाटप केलं आहे. आम्ही दरवर्षी असं कॅलेंडर सुद्धा तयार करतो. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या पेजवर ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्टिव्हिटी काय, गव्हर्नमेंटचा कायदा काय, NOTO काय आहे, ZTCC काय आहे, IMA ची चळवळ काय, हे याचं पहिलं पान आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक आजाराबद्दल म्हणजे शॉर्टमध्ये का होणार म्हणजे त्यांनी कॅलेंडर घरात लावलं तर रोज त्यांना काही ना काही याच्यामध्ये माहिती दर महिन्याला भेटत राहील. आणि एक गोष्ट जी असते प्रसार माध्यम असो किंवा मीडिया असो किंवा व्हॉट्सॲप असो, तर ह्या माध्यमातून चांगली भूमिका आपण जर मांडली तर नेहमीच मला असं वाटतं ती चांगल्या लोकांपर्यंत जाईल आणि त्याचा चांगलाच उपयोग होईल. यावर्षी हा धागा पकडून महत्वाचं काम ऑर्गन डोनेशन जनजागृतीचं आपण हाती घेतलं. त्याचे अध्यक्ष या कमिटीचे आपण डॉक्टर श्रीगणेश बांदेला यांना केलं आणि त्यांनी एका वर्षामध्ये 10 ते 12 ठिकाणी त्यांनी म्हणजे अक्षरशः तुम्हाला फोटो वाटेल विविध शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये याची सुरुवात झाली SP ऑफिसमधून. सर्वप्रथम आपण पोलीस जे अधिकारी होते त्यांना आपण त्यांची कार्यशाळा घेतली. IMA हॉलमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या. इतकं मोठं काम डॉक्टर श्रीगणेश बांदेला यांच्या मार्फत होत आहे. आणि याचाच पुढे टप्पा म्हणजे 22 तारखेला होऊ घातलेलं आपलं अत्यंत महत्वाचं जे एक संमेलन आहे. कारण आपण आपल्या अनुभवातून किंवा एक एक्झाम्पल सेट करूनच आपण समाजाला संदेश देऊ शकतो. ज्यांनी ऑर्गन डोनेशन केलेलं आहे अशा दात्यांचा खऱ्या आपण सत्कार करणार आहोत. इतर माहिती डॉक्टर बांदेला आपल्याला दिली. सर्व पत्रकार जनजागृती हा समाजाचा अधिकार आहे, डॉक्टरांचं ते कर्तव्य आहे. आज पूर्ण लक्षात घेऊन आपण यावर्षी 12 म्हणजे महाराष्ट्रात कुठे झालं नाही एवढ्या 12 जनजागृतीच्या कार्यशाळा घेतल्या. आणि त्याला म्हणजे मला हे सांगायला म्हणजे आनंद वाटेल आणि धन्यवाद देखील द्यावे वाटतील की मीडियाने त्याला व्यवस्थित म्हणजे कव्हरेज दिलं, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचला. आम्ही काय एक डॉक्टर एका वेळी 500-1000 व्यक्तींना समजावून सांगू शकतो, परंतु तेच मीडियामध्ये आल्यानंतर त्याचं म्हणजे गुणाकार स्वरूपामध्ये त्याचं हे झालं. आणि यावर्षी छत्रपती संभाजीनगरचे जर आपण हे करायला गेलो तर बऱ्याच ठिकाणी आपण आणि हे अवया सुरू राहणारं कार्य आहे, हे सुरूच राहणार आहे. आनंद आहे की OMCT केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशा सुंदर कामामध्ये बर्नेला किडनी केअर आणि IMA आम्ही तिघजण मिळून अतिशय उत्तम पद्धतीने समाजासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आत्तापर्यंतचं काम असं दर्शवतं की भविष्यामध्ये पण असंच चांगलं काम आम्ही करत राहू, याबद्दल आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि मला अपेक्षा आहे की हे जे सगळे माध्यम प्रतिनिधी इथे जमलेले आहेत तुम्ही तुमच्या माध्यमातून पण लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस कराल आणि त्यायोगे जास्तीत जास्त लोक ऑर्गन डोनेशन करण्यासाठी पुढे येतील. आणि या कार्यामध्ये तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी अशाच असतील.